कोकणातील प्रत्येक अपडेट जाणून घेण्यासाठी आजच माझे कोकणच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राइब करा। कोकणातील पर्यटन आणि सांस्कृतिक उद्योगाला नवी दिशा देण्यासाठी नुकतीच एक महत्त्वाची बैठक पार पडली। महाराष्ट्राचे बंदरे आणि मत्स्य व्यवसाय मंत्री निलेश राणे यांनी खेडचे माजी नगराध्यक्ष वैभव खेडेकर यांच्यासोबत मुंबईतील जुहू येथे कोकण विकासावर चर्चा केली। या बैठकीत रोरो हायस्पीड फेरी योजनेला पाठिंबा देण्यावर भर दिला गेला। यामुळे मुंबई, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग दरम्यानचा प्रवास केवळ 4 ते 6 तासात पूर्ण होईल, ज्यामुळे कोकणात मोठ्या संख्येने पर्यटक आकर्षित होतील असा विश्वास व्यक्त केला जातोय। त्यासोबतच मुंबई गोवा महामार्गाचं कामही अंतिम टप्प्यात असून प्रवासाचा वेळ कमी होऊन तो अधिक सुखकर होईल। या सुविधांमुळे कोकण केवळ आठवड्याच्या सुट्टीचं ठिकाण न राहता दीर्घकाळासाठी पर्यटकांचं महत्त्वाचं केंद्र बनेल। यावेळी स्थानिकांना मोठ्या प्रमाणात रोजगाराच्या संधी उपलब्ध होतील। कोकणाची समृद्ध संस्कृती, निसर्ग सौंदर्य आणि किनारे आता जगभरातील पर्यटकांना आकर्षित करतील। या विकासामुळे कोकणात खऱ्या अर्थाने महाराष्ट्राच्या पर्यटनाचा रत्न ठरेल अशी अपेक्षा व्यक्त होतीये।